नीट जाऊ अजून जास्त वड बघा ती बघा कुर्ली भेटले करपी जोडीच भेटली बघा थांबा एक मिनिट झूम आहे ही बघा बांधाला घेतल्या बघा तिने काहीतरी द्यायला कुर्लीने त्या बघा अशी साईज आहे बांधला कुर्ला लगेच असली खरबी आणि कोलबी मेन पावसाळचा सीझन राठे खरब ती बघा खरपी कुर्ली मस्त आहे पाम साईजच्या वरी बघा रस बघ ती मोठी कचकी आहे वरस ना पिल्ला होईल वर्षींची बारीक बांधली बघ प्युअर कावटाची कुर्ली याला बोलतात स्कॅट फिश वडा गाबोलीचाच आहे का काय याचं काटे आहेत ना ये झालं वरच ये कुठला तरी लागला ना आता मला तर नाही केव्हा भरला ताप पण काही जणांना भरत ताप याचा काटा झाला तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा PM फिशिंग या चॅनलवर। तर मित्रांनो बऱ्याच दिवसातून आलोय बेलपाड या गावामध्ये आणि बेलपाड मध्ये आल्यावर तुम्हाला माहिती असतं सध्या चालू आहे जोरदार पाऊस पावसाला सुरू होऊन बराच टाइम झाला आणि पाऊस जसा चालू झालाय ना 3-4 दिवस जास्त झालं उसाम्याचा पाऊस पडलाय। इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल ना मित्रांनो तर मी भरपूर स्टोऱ्या टाकल्या गावाच्या गाव हा बुरलीन म्हणजे आमचे तर गाव पाणी नाही आला पण गावाच्या बाजूला भरपूर पाणी आलंय। तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आहे ना वैभव पाटीलचे बोसकीवर आलोय आपण बेलपाडा गावामध्ये वल्डीवर आलोय आणि वैभवची जी मोठी बोसकी आहे ना तिला भरपूर पाणी लागलाय आणि पाणी लागलाय ना तर काय मच्छी पडेल ना ते आपण तुम्हाला दाखवीन। जर का मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल ना व्ह्यूअर तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑल वर करा आणि इंस्टाग्रामचा ID स्क्रीनवर येत असेल इंस्टाग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईन तिथे जा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा जेणेकरून आता पावसाळ्याच्या सगळ्या फिशिंगच्या व्हिडिओ येतील ना त्यांचं नोटिफिकेशन अपडेट तुम्हाला पहिलं भेटतील। तर चला मित्रांनो भरपूर पाऊस पडतोय 3 जण आहोत कोण कोण होतं तुम्हाला दाखवतोय बघा एकदा स्वतः बोसकीचा मालक इथं वैभव पाटील आहे। भाई तुझं नाव काय? आदर्श आदर्श आहे यस गावांचा ना बेलपाड्यांचाच आहे आदर्श ही दोघा जण गावच त्याच आहे। तर मित्रांनो हे बघा आपलं गडी चाललं आणि मी तुम्हाला आवाज थोडासा कोंडल्यासारखा कसा तरी येत असेल कारण की मी माईक बघा कसा पकडलाय बघा असा मुठीन माईक पकडलाय कारण का पाऊस दंब पडतोय मोबाईल कव्हर केलाय थोडीशी क्वालिटी लो होईल आणि ये ती खाडी मित्रांनो बेलपाडची तुम्हाला माहिती असेल आणि तिकडे होड्या पण लागल्या आणि सगळ्या कव्हर करून ठेवल्या बांधून ठेवल्या होड्या बघू शकता आणि प्रेशरचा पाणी आहे हल्ली भरतीचा पाणी चालू झालाय खालती तुम्ही बघू शकता म्हणून आता इथं पाणी आता कोंडल सगळा बघा आणि एकदा वैभव बोलतं बोसकी उकून गेलोय सकाळचे भरपूर मच्छी विकली बोलतं 7-8 हजाराची आणि आता बघू किती आता ऍक्च्युली थोडी कमी पडेल कारण का दिवसाची थोडी कमीच पडतं मच्छी ही बोसकी आहे जे आपले जुनं व्ह्यूअर आहेत ना त्यांना माहित असली ती स्टोरी काय आहे। तर माझ्या हातात सध्या 2 कॅमेरे आहेत एक फोन आहे आणि एक गोप्रो आहे बघा तुम्हाला दाखवतो बघा गोप्रो पण आहे कव्हर केलाय मस्तपैकी आणि आता बघूया वैभव तिथना काहीतरी बघा तुम्हाला होडी दिसत असेल इथना कुठली तरी एक छोटी होडी घेईल आणि येईल आणि इथून बोसकी उकवण्याचा प्रयत्न करेल कारण का त्याला कारण आहे मित्रांनो हा बेल्ट इथं असतं आमची बोसकी खेचायला दोरी तिथून सध्या पॉसिबल नाही कारण का तुम्ही प्रेशर बघू शकता बोसकी 6 ते 8 जणांची पण खेच नाही हे वर्षी प्रेशर तुम्हाला समजत नसेल पाण्याच्या आतमध्ये भरपूर प्रेशर असतं त्याचे मुलं आणि बघू आता वैभवनी बघा होडी छोटी होडी खेचायला सुरुवात केली क्वालिटी कशी आहे ते माहिती नाही मित्रांनो थोडा ऍडजस्ट करा कारण का फोन मी कव्हर केलाय प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये तुम्ही बघू शकता आता इथं येतील ना तेव्हा बघू।
मित्रांनो ते बघा वैभव साई छोटा डाऊंड्या काढलेला आहे आणि ते येताना बघा तुम्हाला दिसत असतील स्क्रीनवर. भरपूर मेहनत असतं मित्रांनो, मच्छी म्हणजे इझी नसतं. बोसकी उकवाला चान्स नाही बघा. तर ते कसं आलं बघा, जरासा डाऊंड्या पलटीनं डायरेक्ट वावत तिकडं दोघा जण. माझ्या इथं हे सगळं कॅमेरे आहेत म्हणून मी गेलो नाही, ना तर दरवेळेला वैभव आणि मी जातो. बोसकी थोडीशी आणि रिपेअर पण केलं, खांब बीम नवीन टाकलं, रश्शा बिश्शा बांधल्यान बऱ्यापैकी. आता बघा त्यांची टेक्निक बघा वैभवची कशी आहे. पाण्याचे विरुद्ध बोट कशी तो आता थांबवेल बघ. 1 मिनिट तरी लेट झाला ना बा, बोट वावत चालली बघ डायरेक्ट. बघ डायरेक्ट जाल पकडला, थांबवली बघा कशी. ही टेक्निक असतं. आता असते असते बघा, आज सुटला तर डायरेक्ट थांबायला मागे दे बघ. हाय बघा असा प्रॉब्लेम असतो बघा. हात सुटला जाल्यातून आणि ती बोट काय इंजिन ओली नाही, नॉर्मल आपला डाऊंडे आहे, तर डायरेक्ट थांबायला बघा कुठं जाते. आता या साईडची त्यांना यावाला जमणारच नाही, तरी पण ट्राय करतील बघा. गेलं वावत, इझी नसतं मित्रांनो. असं आहे बघा. इथं बघा मित्रांनो, बोसकीचा जो खेचाचा पट्टा आहे ना, तो गेला. दुसरी टेक्निक वापरली आता त्यांनी आणि गेला. आता ती रस्सी बांधली होडीला बघा, आणि आता तिथून बोसकी उचलण्याचा प्रयत्न करताना बोट बघा कशी क्रॉस होते. जरा अजून क्रॉस झाली ना बोटीन पाणी डायरेक्ट पलटी. त्यांना अनुभव आहे या गोष्टीचा वैभवला, म्हणून तो त्याला काही इतका फरक नाही पडत. आता बोसकीचा शेवटचा टोक आहे ना, काही जण बोकाव बोलतात त्याला, तो आता डायरेक्ट होडीन घेवायला बघतील बघा. कसा प्रयत्न चालू आहे बघा मित्रांनो. अजिबात वजन इतकं आहे ना, आणि जे बाजूची घेसताना तेच बाजूला होडी वाकतंय. थोडासा पाणी टच डायरेक्ट पलटी. लय रिक्स आहे आणि दोघांशी पॉसिबल पुण्य आहे बघा. अजिबात आहे नाही बघा, परत टाकली आतमध्ये. तर मित्रांनो बोसकी उकवण्याचा यांचा प्रयत्न चालूच आहे अजून बघा. घेतली जस्ट घेतली ती बघा, माझा लक्ष नव्हता. काय आहे वडा बोलता मोठा, भरपूर मच्छी म्हणजे काम 25 आहे. आरामात घ्या र. तुम्हाला एक अजून एक गोष्ट दाखवतो मित्रांनो. या तुम्हाला होड्या दिसत असतील, बारकं डाऊंड किंवा बोटी काय पण बोला. यांचा पावसाचे मेन प्रॉब्लेम काय असतं माहिती आहे, याच्यानं पाणीच असतं, तो काढायला लागतं बघा. आता याही तालपत्र्या मारल्याने त्यांचे कमीच असतंय, आणि जो इथं आला नाही ना त्याच्या होडीचा झाला काम समजत. आता या करायला आहेत यांचा थोडासा होतंय काम. पण या बघा इथं तुम्हाला तर मी 2 होड्या दाखवतो. या बघा दिसतान, इथं ऑलमोस्ट बुडावच आहे आणि तिथं अर्धी बुरली डायरेक्ट बघू शकता हो. म्हणून असं लक्ष ठेवायला लागतं. ज्यांच्या बोटी आहेत ना बारके डाऊंड बिऊंड, पाणी करायला आला नाही ना काही असं बुरता. चला आता आपली मच्छी काय ती बघू. वैभवने वतली वरीन, आता डायरेक्ट वरी घेऊन तू इकडंच येईल. मग निसू बघू कसा काय तो. मोठा मोठा वारा बिरा पारलाय बोलता. आता तुम्हाला दाखवेन काय. गडी आलेला आहे, चिवणा दिसते 80. बाबा वाढ बघ कसं आहे, बाजूलाच बहिणी कारलं खोलप. नाही इकडं चिवणा दिसत असेल तुम्हाला, एवढं कसा आहे राख्या चिवणा. कोण असेल त्या फाटली बाबा. कचरा बघ असला मजबूत, शिनानं पण भरपूर आहेत. पिशवी घे पिशवी घेते. काय तो मांडव सरलाय का काय कोणी. करपाल बघ, करपाल पुन्हा चिवणा घे डायरेक्ट वरीनुस. दोन वडा हातान धर फक्त ते. वड बघा बघा, कुर्ली भेटले करपी बांधाला घेतल्या बघा. तिने काहीतरी द्यायला कुर्लीने ते. त्याने एक बांधला कुर्ला, एक बांधते कुर्ली करपी. सांगतोय का ती काय बघ, बारकी आहे पण करपीच आहे ती पण. बघा अशी साईज आहे. बांधला कुर्ला लगेच लाल दिन. पावसाचा असला का
असली खरबी आणि कोलबी मेन पावसाळचा सीझन. राठ्ठे खरब गाबोली टाकली ती बघा. खरपी कुर्ली मस्त आहे पाम साईजच्या वरी बघा. डायरेक्ट वरीनच निसाला घेतली मच्छी. करपाली करपाली हा बघा मासा बघू पंटूस एक आहे. चुना दाखव चुना काय तो एक आहे बघ कोपऱ्याने काय बघ करपाल. गाबोली टाकलेली चिवणी बघा कशी दिसतात. वांजी बघू हो दाखव गेली बघ. करपी कुर्ली कशी आहे बघ. आपली गावठी कुर्ली असते तेवढी साईज आहे. फला बिला आली कचरा बघा. प्युअर बघा प्युअर कावटाची आलंय पहिली कुर्ली काय प्युअर कावटाची. वरस बघ ती मोठी कचकी आहे वरस ना पिल्ला होईल वर्षींची बारीक बांधली बघ कुर्ली. देख रे बघा करपी कुर्ली 3 झाल्या. हा कोणाची साईज आहे तो दाखव. काय इकडं इकडे बघ काय काय बोलता याला रक्त्या लतेर कलेटार का ते चावतं नाही हो चावतं बेकार. झूम करून थोडी एक दाखव ही बघा मित्रांनो प्युअर कावटाची कुर्ली. वड्याची साईज दाखवते बघा तुम्हाला. हे बघा याला बोलतात स्कॅट फिश वडा. गाबोलीचाच आहे का काय. याचं काटे आहेत ना ये झालं वरचं ये कुठला तरी लागला ना. आता मला तर नाही केव्हा भरला ताप पण काही जणांना भरत ताप. याचा काटा झाला चिवण्याचा झाला नार शिंगालीचा झाला किंवा शिंगालीचा झाला. डेंजर काटा असतो याचा तर जाम डेंजर असतं. याचा ना फणीचा जार कधी असा नाही का पाकट्या जार बघा ते वरा दिसतंय पोटपून बघा ती फुगला एकदम राट्ट्या पीस वाड्याचा. चिवणी होईल बघा मजबूत तुम्हाला दाखवतंय. बघा चिवणी वालेन कुणी वांजीत गाबोली टाकून झाल्या आले ती काय कामाची आहेत. कोणाला पाहिजे असतील तर याला मेसेज करा वैभवला. बोयटा वाईट बघ बोयटाऊनची साईज बघा एकदम कडकडीत साईज आहे. एक फंटूस पण परलाय तिलापी आणि करपाली काय मीडियमच आहेत अशा काय सध्या अजून साईज मोठी झाली नाही बघा. लाल आहेत नॉर्मल पण आहेत अशा करपाली आहेत. या होतील नंतर मोठ्या सध्या ही साईज आहे. इकडे खरब्यांची तुम्हाला 2 जाती दाखवते बघा. या पालताना नीट द्यायला नाही त्या हिला खवल्या बोलतात ना. खवली निवटी दिसाला भारी असतं बोलू नको बाबा. ही दिसाला भारी असतं खवल्या निवटा बोलताना याला. कलर पण बघा ती भारी आहे याचा. पण यो निवटा आहे ना यो हल्ली सजाची काय भेट नाही. यो आहे ओरिजिनल निवटा चिखलावचा. यो पण चिखलावच असतं पण याला चव असतं ना. हा यो खवल्या आहे ना यो टिकल्या आहे याला टिकल्या बोलतात. मस्त साईज आहे. याचा कालवण असला ना आणि तळलेली 2 वेळा भात काम 25. अजून आहे बघा व्हरायटी वाला मास. बघा आता मेन पावसाला चालू झालाय ना म्हणजे खरबे आणि कोलबीचा सीझन. काही असताना खरब यो बापायाच असल वांजाच आहे यो मस्त मोठा आहे. आणि ही
गाबोलीचे आहे. तर तुम्हाला कसं आहे बघ, गाबोली आरपार दिसते कॅमेऱ्यान. हे बघा, या ज्या खावाला मजा आहे ना तळलेली, आणि एवढा फ्रेश मच्छी कोणलाच भेटत नाही. कोणलाच म्हणजे लई जणांना भेटत पण असेल, पण आताच्या कंडिशन मध्ये तरी नाही. कारण का सगळ्यांची गावा भरावा होईत चालली, सगळ्यांचा भाव पण कमी झालाय. मच्छी पहिले की पर नाही. आता यो बेलपाड्यामध्ये ही बोसकी राहिलंय, आणि तेच बोसकीला असा यो सगळा मिक्स भाव पडतोय. खारींचा खाजन ही बघा, अजून एक छोटी कुर्ली आहे. बऱ्यापैकी झाल्या चिंबोऱ्या. अजून बघू काय मच्छी आहे. गोया पण आहे बघ, गोया ही मोठी आहे, एक वरस आहे, लय काट. यो एक आहे, यो खरबाच आहे, पण ही थोडी वेगळी प्रजाती आहे. कसं आहे बघ, रट्ट्या आहे एकदम पोटाकरशी. डाकू खरबा वाटतंय. व्हिडिओ आणि मच्छी आवडली ना, ही बघा भरपूर ताजी फ्रेश, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल वर करा. मित्रांनो, सगळी मच्छी जिवंत आहे ऑलमोस्ट. आणि अजून एक गोरवणीचा मासा दाखवते, आलाय बघा. याला बोलतात मल्या मासा. जवळची दाखव. यो खारे पाण्याचा नसतं, यो गोरे पाण्याचा आहे. तोंड बघा, याला मल्या मासा बोलतात. तर बाबा जाऊ नको, फुल जिवंत आहे. याच्यापेक्षा फ्रेश मावरा मानाने वाटत कोणाला भेटत असेल. अजून एक खरपी कुर्ली आहे बघा, बारकी. म्हणून मित्रांनो सांगतोय, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि अशा प्रकारची जर तुम्हाला मच्छी पाहिजे असेल ना फ्रेश, आता सीझन चालू झालाय, आता 4 ते 5 महिने कंटिन्यू भेटेल ना वैभव अशी मच्छी. अजून कसं आहे माहिती आहे, डाकू आलाय बघा, मेलाय कोण नाही काय दलिदर. ही अशी फ्रेश मच्छी आहे ना, ही कोणाला पाहिजे असेल ना खाडींची, तर आता 4-5 महिना भेटेल एकेच जागेवर. वैभव पाटीलचे बोसकी व इथं तुम्हाला पाहिजे असेल ना, तर मी स्क्रीनवर नंबर देईन, ते नंबरवर कॉल करा. आणि तुमची मच्छी आहे ना काय असेल तुम्हाला लागल ना, ती 1 दिवस 2 दिवस आधी त्याला सांगून ठेवा, मग तो तशी ठेवल मच्छी. कारण का ही मच्छी आहे ना, कधी कधी इथंच गिराक येतात, मग इथंच संपतं, घरी पण पोचून देत नाही. अशी असते फ्रेश मच्छीचा हिशोब. कारण का बाजारात पण एवढी फ्रेश काय डायरेक्ट जिवंत आहे बघ, डायरेक्ट सगळी जिवंतच मच्छी आहे. कुठचा मासा बघा, गाल हलतय, तोंड हलतय बघा, चिवणा झाला, वडा झाला, बोईट पण आहे बघा, करपाली कोलबी आहे बघा. एकदम फ्रेश सगळी. म्हणून अशी खरबी कोलबीच्या, करपाली, वडा झाला, या अशा प्रकारच्या बोईट, ही सगळा खारा मावरा आहे ना, यो आता भरपूर परल पावसाल बा. नंबर देते, नंबरवर कॉल करा. कमेंट मध्ये नको विचारू, कारण का टाइम नसते मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे, मी पण आता कामाला लागलोय, तर अजिबात व्हिडिओला पण टाइम भेटत नाही. आज सकाळच आलोय नाईट करून, आणि झोपलो पण नाही. आजचा आता दिवस सुट्टी, उद्या परत फशी पाय, सकाळच उठून जावं लागेल 5 वाजता. त्याच्यामुळे टाइम भेटत नाही, एडिटिंगला पण टाइम भेटत नाही ना, शूट करायला. आज डायरेक्ट गेलो, आंघोळ पण नाही केली, घरी गेलो कामावशी, आणि डायरेक्ट आलो इकडे. बघा बघा, एकदा तुम्हाला दाखवते मच्छी. दुसरा वडा काय ये बाहेर बाबा. ही एक कुर्ली आहे बघा. घे थंबनेलला, पोर्ट्रेट मध्ये पण घे. साप परलाय बघा, याला काय बोलतात वैभव? आपल्या ये आमच्या इकडच्या भाषेने याला भामट्या बोलतात बघा. कसा आहे साप? बिनविषारी आहे ना का विषारी आहे? बिनविषारी आहे बघा, एकदम मेंदालला आहे. त्याला रिलीज करते बघा, आता जाईल वावत. यो असा मावरा आहे, जास्त काय दाखवायला असा भेटला नाही, कारण का कचरा पण भरपूर पडलाय. त्या शिपऱ्या तुम्ही बघू शकता हो, त्याला शिनानं बोलताना बघा, हे रिकामं होऊन आलं नाही. असं असताना बंद शिपरी, ग्रीन मसल का काहीतरी बोलताना याला शिनाना बोलताना मालवणी भाषेन. आपल्या इथं खुब्याच बोलताना ना, शिप्या. या मजबूत पाल्यानं कचरा, त्याच्या पाय मच्छी पण थोडी कमी आहे, काय प्रॉब्लेम नाही. रातची मच्छी भरपूर परल, पण ते आपल्याला काय शूट करायला भेटणार नाही. आपण घरी असू झोपाला, कारण का उद्या 5 वाजता कामावर जायचं आहे. तरी अशी मच्छी आहे आजची, एकदम फ्रेश, जिवंत, आणि खारे पाण्याची, मस्त कडकडीत.
तर मित्रांनो अशाच प्रकारची मच्छी बघायची असेल ना लगातार आपले याच्यावर जास्त करून 80-90% फिशिंगच्याच व्हिडिओ असतात. मधीन काहीतरी अचानक वेगवेगळे ब्लॉग टाकतात. तर मित्रांनो व्हिडिओ आवडली व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑलवर करा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट नोटिफिकेशन लवकरात लवकर येतील. इंस्टाग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते तिथे जा आणि नक्की फॉलो करा. तर चला मित्रांनो भेटू नवीन अशाच काहीतरी फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओज मध्ये. तिथपर्यंत बाय बाय. बोस्कीचा ताजा भाव बनवला लगेच जेवाला. ही आहे वड्याची गाबोलीचा वडा होता. बोयटाची तुकरी, करपाली, यो खरबा आहे, यो वड्याची तुकरी, चिंबोरीनं खरपे चिंबोरीचा मोठा शिंगरा. करतो काम 25 आता. याच्यापेक्षा फ्रेश नाही काय भेटणार.